दादा या वार्डात काम करत असताना मला दादांनी 2019ला संधी दिली की भरत तुला वार्ड क्रमांक 16 मध्ये निवडणूक लढवायची। मी दादांचा शब्दाचा 1%ही विचार न करता आम्ही वार्ड क्रमांक 16 मध्ये 2019 साली राजकारणात सुरुवात केली। राजकारणात सुरुवात करत असताना 2020 साली आपल्या सर्वांना कोविडने घेरलं। कोविडने घेरलेलं असताना ज्यावेळी आपले जे 30 वर्षाचे जे प्रतिनिधी होते, ज्यावेळी त्यांच्या घराकडे ज्यावेळी माझे नागरिक जात होते, त्यावेळी ते घराच्या आतमध्ये कुलूप लावून बसलेले होते। त्यावेळी ते सांगायचे की नाही आम्हाला कोरोना लागेल। दादा त्यावेळी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी 1%ही घराचा विचार न करता आपण कोविडमध्ये दिवस रात्र लोकांची अहोरात्र मेहनत या लोकांसाठी आपण घेतलेली आहे। आणि त्यानंतर कोरोना काळात निवडणुका झाल्या नाहीत, परंतु एक ती देवाने आमची परीक्षा घेतली होती की कोण काम करतंय आणि कोण नाही करत, ही देवाने नागरिकांना देण्यासाठी ही संधी दिली होती। आणि त्या संधीचं सोनं करण्याकरता आम्ही दादा ज्यावेळी कामासाठी उतरलो त्यावेळी बरीचशी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती दिली होती। ज्यावेळी कोविड सेंटर चालू होतं, तर कोविड सेंटर चालू असताना आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडला होता। ज्यावेळी आपल्याकडे ऑक्सिजनचे 300 पेशंट गौरी हॉल येथे ज्यावेळी ऍडमिट होते, तर सकाळी 9 वाजता ऑक्सिजन पूर्णपणे संपणार होता। ज्यावेळी रात्री मी दादांना फोन केला, दादा आता आपल्याकडे ऑक्सिजन मिळणार नाही। दादांनी शिंदे साहेबांना वगैरे सांगून खूप प्रयत्न केले। नाशिकला ऑक्सिजनच्या प्लांटचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे कुठेच मिळण्याचे झाले होते। त्यावेळी आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी जे होते इथपर्यंत धमकी देण्यात आली की तू जिथे दिसशील तुला गाडीच्या खाली चिरडून टाकीन। पण मला दादांची साथ होती। मी 1%ही न घाबरता मी ठरवलं होतं की दादा काय पण करीन, परंतु मी आपल्या पेशंटचे जीव वाचवेन। मी इथे 1%ही जीवाची पर्वा न करता तळोजा इथे एमआयडीसी मध्ये आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट आहे, त्यावेळी तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर ऑक्सिजन उपलब्ध परंतु गाडी उपलब्ध नाही। परंतु दादा तुम्ही दिलेली जी ताकद होती त्या ताकदीचा मी वापर केला। माझ्यावरती गुन्हा दाखल झाला। मी ती ट्रक तशीच ड्रायव्हरला दमनटी देऊन मी ती बदलापूरला आपला गौरी हॉल इथे घेऊन आलो। आणि ज्यावेळी घेऊन आलो त्यावेळी सगळ्यांनी एक श्वास घेतला, निवांत श्वास घेतला की आपल्याला ऑक्सिजन आता मिळालं, आपलं टेन्शन नाही। बरेच पेशंट आतमध्ये होते। ज्यावेळी नागरिक ज्यावेळी बाहेर थांबत होते त्यांना कुणकुण लागत होती की काहीतरी गडबड चालू आहे, परंतु आम्ही 1%ही जीवाचा विचार न करता त्यावेळी माझ्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला। आणि तोच रोल शिंदे साहेबांनी धर्मवीर 2 मध्ये जो ऑक्सिजन प्लांट वरून सिव्हिल हॉस्पिटलला जो घेऊन आल्याचा जो रील आहे ती आपल्या पूर्णपणे बदलापूरची आहे। फक्त एवढंच का त्यावेळी आम्ही कोणाला सांगितलं नाही। ही दादांची साथ अशी आमच्या समोर कायमस्वरूपी होती। आणि मी लहान होतो, रिक्षा चालवायचो। मी आपल्या इकडे बाजूलाच दुकान आहे विकीबाई म्हणून, विकी मेहता म्हणून, अजूनही ते तिथे यांचं 1 नंबरचं दुकान आहे। त्यांच्याकडे महिन्याला 300 रुपये पगारावरती झाडू मारायचं काम करायचो। शून्यातलं निर्माण केलेलं आम्ही हे साम्राज्य होता। आणि आम्ही नक्कीच तुम्ही दिलेली जी जबाबदारी आहे ती आम्ही नक्कीच तंतोतंत पूर्ण करू। आणि जो 30 वर्षाचा जो बालेकिल्ला म्हणून जो कोण घोषित करत होतं, आज त्यांना कळलं असेल की त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये किती सुरुंग लागलाय, किती दिवस घराणेशाही चालणार। 30 वर्ष ही माणसाची एक लाईफ असते। 30 वर्षाचा आपण प्रत्येक 5 वर्षाला काहीतरी नवीन चॉकलेट द्यायचं, काहीतरी नवीन लोकांना 30-50 मंडळी जमा करायची, त्यांच्या थ्रू काम करून घ्यायचं। यांनी एवढी इथे दादागिरी माजवली होती की कोणी विरोधात उभं राहायला तयार नव्हतं। परंतु दादांनी दिलेली जी जबाबदारी होती, मी दादांना शब्द दिला होता, दादा कुठल्याही परिस्थितीत मी राजन घोरपडेच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे। नक्कीच माझे जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते सुज्ञ आहेत, त्यांना हा तळागाळातला कार्यकर्ता पाहिजे। नाहीतर आपण साहेबांच्या ऑफिसला गेलो का साहेब कुठे, तर साहेब मंत्रालयात आहे, ठाण्यात आहे। साहेबांची वाट बघत बसायला लागते ऑफिसच्या बाहेर। आपले साहेब होते ज्यावेळी 25 वर्षापूर्वी त्यावेळी रस्त्यावरती थांबून लोकांकडे झाडू मारून घेत होते कर्मचाऱ्यांकडून। परंतु आता ते एकदम आलिशान गाडीमध्ये खाली मुंडी घालून जातात, परंतु कोणाला हात
हात करत नाही. आज हे माझे सामान्य नागरिक आहेत. आज त्यांनी त्यांच्यावरती दिलेली जबाबदारी होती. काय त्यांनी केलं नागरिकांसाठी. आज आता हेंद्रपाडा जर का 16 नंबर प्रभाग बघाल तर जसं काही गल्ली बोळाच्यातनं जातोय. आज आम्ही हेंद्रपाड्यातनं 10,000 लोक त्याला तिथून जातात, परंतु 2 अँब्युलन्स पास होतील एवढा सुद्धा रस्ता ठेवलेला नाहीये. ज्यावेळी स्वतःचे प्लॉट होते, स्वतःच्या प्लॉटचे ज्यावेळी रोड वाइंडिंग करायची होती त्यावेळी 6 मीटरचे 9 मीटर केले, 9 मीटरचे 12 मीटर केले. तर का तर स्वतःचा प्लॉट होता, 350 फ्लॅट तिथे बसवायचे होते. दादा मी त्याचा बेनिफिट घेतला. मी श्रीपाल कॉम्प्लेक्समध्ये राहत होतो तेव्हा ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला घेतली. मी तिथे अध्यक्ष होतो. मी त्याला सांगितलं याने ह्याच्या चांगल्यासाठी ह्याने फायदा करून केलाय, त्याचा उपयोग आपण घेऊ. मग माझी ही जी जनता आहे, हे जे नागरिक आहेत, यांची रिडेव्हलपमेंट व्हायची इच्छा नाहीये का? यांनी फक्त यांची घरं भरली. आजपर्यंत मला सांगा बदलापूर जिमखाना आहे, 13 कोटी रुपये खर्च केले. 13 कोटी रुपये खर्च करून जर का माझ्या नागरिकांना, जर का तिथं माता भगिनींना जर का 700 रुपये फी देऊन जर का जिम जर का करावी लागत असेल तर दादा आपण जे निधी दिला त्यावेळी तुम्हीच नगराध्यक्ष होते. त्या निधीचा आज हे लोक गैरवापर करतायत. यांना मंथली भाडं कुठून येईल? यांचीच संस्था, यांचीच माणसं. जा तुम्ही किती जण जाता बदलापूर जिमखान्यामध्ये खेळायला मला सांगा. ज्यावेळी त्यांना बाहेर काढलं जातं, बाहेर चला एखाद्या इव्हेंटला काम द्यायचं, त्याच्याकडनं महिन्याला पैसे घ्यायचे. आज तुम्ही हेंद्रपाडा भागामध्ये बघाल तर लाखो रुपयाचं भाडं घेतलं जातं. हे आपले प्रतिनिधी घेतात का? त्यावेळी त्यांना दिसलं नाही का इथे अतिक्रमण आहे? दादा आमचे नागरिक येतात, हे शिवाजी भाजी मार्केट आहे, साधं 2 व्यक्ती चालू शकत नाही एवढी अडचण आहे. का हे आमच्या प्रतिनिधीला दिसलं नव्हतं? आज बदलापूरमध्ये बाजारपेठ आहे, बाजारपेठमध्ये जे शिवाजी भाजी मार्केट पासून ते गणेश नगर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण केलंय. ह्या अतिक्रमणचं भाडं काढण्याचं सुद्धा आमचं काम आमच्या प्रतिनिधीने केलेलं आहे. यांना महिन्याला फक्त भाडं आलं पाहिजे. माझे नागरिक माता भगिनीचे आज त्यांना त्रास आहे, याचा त्रास कधीच त्याला त्यांनी विचारला नाही. कधी कुठल्या सोसायटीमध्ये मिटिंग लावली नाही. नगरसेवक आपल्या दारी हा कार्यक्रम आणला होता आपल्या राजेंद्र घोरपडेंनी. तो किती दिवस चालवला? फक्त निवडणूक होती 2019ला त्यावेळी 6 महिने चालवले. 6 महिन्यानंतर परत ती योजना बंद. किती दिवस तुम्ही करणार? दादा आम्ही तुम्हाला शब्द देतो, तो जरी स्वतःला किती बलाढ्य म्हणत असतील, किती मी 30 वर्षाचा माझा बाले किल्ला आहे, दादा मी तुम्हाला शब्द देतो नक्कीच आम्ही बाले किल्ला याचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आम्ही नक्कीच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. दादा हेंद्रपाड्याचा इतिहास आहे. दिघे साहेबांनी जो शिवसेनेच्या ह्याच्यावरती शाखेवरती जो झेंडा लावला होता तो दिघे साहेबांनी लावला होता. त्याचे साक्षीदार आमचे कुसुम काकू देशमुख सुद्धा आहेत. दादा शाखा आपली आहे, परंतु नगरसेवकाचं राज्य बीजेपीचं हे त्यांनी 30 वर्ष केलं. तर माझी एकच इच्छा आहे का त्या शाखेवरती जे दिघे साहेबांनी जे झेंडा लावलेला होता तिथे आपला नगरसेवक आणि ती शाखा पूर्णपणे त्याला सजवून जशी शिंदे साहेबांनी ठाण्याची शाखा केली. दादा मी नक्की सांगतो का आमची ज्यावेळी आमचे हे दोन्ही प्रतिनिधी निवडून येणार आहे तर सगळ्यात पहिले आपण ती शाखा ती ठाण्याप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच मी दादा सांगतो की आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहोत, सामान्य घरातले कुटुंबातले कार्यकर्ते आहोत. तुम्ही जी वेळेवेळेला जी जबाबदारी द्याल. दादा 30 वर्षाचा इतिहास आहे. हा 30 वर्षाचा इतिहास फक्त तुमच्या आशीर्वादाने आम्ही मोडू शकतो. तुम्ही जी दिलेली ताकद आहे त्या ताकदीचा आम्ही वापर करून दिवस रात्र मेहनत करून ही आम्ही विजयीचा गुलाल नक्कीच तुमच्या हाताने आमच्या पाठीवर टाकून घेऊ. मी माझे 2 शब्द संभवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.